नमस्कार, मी तुषार निकम. सर्वोदय शिक्षण संस्थेच्या सर्व सभासद बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. आज मी 6 वाजता फेसबुक लाईव्ह घेण्याचे जाहीर केले होते. काही तांत्रिक अडचणीमुळे 5-7 मिनिटं लेट झालो. तर सर्वोदय शिक्षण संस्थेची निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीमध्ये विक्रमी संख्येने उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज जाहीर केला आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असं आहे की ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला त्यांना मनाशी तर वाटलं की मीही उमेदवार होऊ शकतो, मी सुद्धा उभं राहू शकतो, ही संस्था माझी सुद्धा आहे आणि मला उभं राहण्याचा अधिकार आहे. हे मनाशी ठाण मांडलं म्हणून त्यांनी एक हिंमत एकत्र करून फॉर्म भरला आहे. तर पुढची हिंमत ही पण करा की फॉर्म मागे घेऊ नका. जर तुम्ही फॉर्म मागे घेतले तर ही तथाकथित मंडळी किंवा गावातली काही लोक तुम्हाला विनाकारण बदनाम करतील की याने माघार घेण्याचे पैसे घेतले असतील, याला काहीतरी कुल्फी भेटली असेल, काय अजून काय काय समज, गैरसमज, अपसमज पसरवायचे ते पसरवतील. म्हणून सर्वांनी निवडणूक लढवावी असं हे आव्हान मी करण्यासाठी जे फेसबुक लाईव्ह केलं आहे. कारण 2 पॅनल पडतायत ते ज्यांनी ज्यांनी सत्ता उपभोगलेली आहे आत्तापर्यंत. उपभोगली हे मुद्दाम म्हणतो, सेवा काही केलेली दिसत नाही, पण सत्ता उपभोगली आहे. तेच आता 2 गटात उभे राहिलेले. मग आता ते 2 गटात उभे राहतात की पुन्हा एकत्र होऊन जातात ते त्यांनाच माहिती. पण मात्र मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी फॉर्म भरून ठेवलेला आहे. आम्ही ती निवडणूक लोकशाही पद्धतीनेच व्हावी याचा आग्रह धरणार आहोत. तर आपण सुद्धा आम्हाला जॉईन व्हावं. आज माझ्याजवळ ठराविक लोक आहेत. तर आपण फोन करा. ज्यांना ज्यांना माझ्यासोबत यायची इच्छा असेल, या कमेंट बॉक्समध्ये मी माझा नंबर देऊन ठेवेल, पोस्टमध्ये पण देतो, आताही सांगून देतो. माझा नंबर आहे 9421685406 9421685406 असा नंबर आहे. तर संपर्क करा. विना हेजिटेट होता, विदाऊट हेजिटेट मला फोन करा आणि आपण एकत्र येऊ. एक मजबूत जनतेचं, सर्वसामान्य सभासदांचं एक स्वच्छ आणि सुंदर पॅनल आपण तयार करू. आता तुम्ही म्हटले की सगळ्यांना तुम्ही उभं राहायला सांगतायत, हरकत नाही. जर 4-5 पॅनलही पडत असतील, 4-5 पॅनल फॉर्म होत असतील तर मी मदत करेल. प्रत्येकाने उभं राहा. प्रत्येकाला उभं राहण्याची किंवा ती प्रोसेस समजून घेण्याची इच्छा असते. आता तुम्ही फॉर्म भरला, फॉर्म भरल्यानंतर हजारो लोकांमध्ये तुमचं नाव पोहोचलं. पण जर तुम्ही निवडणूक लढलात तर तालुकाभर तुमचं नाव पोहोचणार आहे. आणि म्हणून एक प्रसिद्धी मिळेल. संघर्षाच्या भूमिकेत हे पण होते. प्रवाहासोबत तर कोणीही पोहतं, प्रवाहाच्या उलटही पोहून बघा. आपण कोणताही पैसा खर्च न करता आपण 0 बजेट इलेक्शन आपण लढणार आहोत. थोडका निधी आपल्याला लागेल तेवढा आपण जमा करून घेणार. आणि मी यापूर्वी विचारून घ्या, 2015मध्ये मी पॅनल तयार केलं होतं. मीच पॅनल प्रमुख होतो. झालेला खर्च सर्वांसमक्ष केला आणि उरलेले पैसे सगळ्यांना वाटून दिले होते की ज्याचे त्याचे. ही आपली भूमिका आहे. पारदर्शकता ही आपली भूमिका. ह्या संस्थेमध्ये पारदर्शकपणे, या संस्थेत आपल्याला पारदर्शकता आणायची आहे. जी भाऊंनी ज्या तळमळीने, ज्या उद्देशाने
ही संस्था स्थापन केली की गोरगरिबांची मुलं शिकतील, शिकून नावारूपाला येतील, आपापल्या गावाची सेवा करतील. आणि तसं झालं पण मात्र आता जेवढे लोक शिकून गेलेले आहेत या शाळांमधून, जे सभासद आहेत, त्यांची मुलं जरी या शाळांमध्ये शिकत नसतील म्हणून कोणालाही निवडून द्यायचं असं करू नका. त्या शाळांवर प्रेम करा. ती शाळा जगल्या पाहिजेत, त्या वाचल्या पाहिजेत, त्या बहरल्या पाहिजेत, यासाठी सगळ्यांनी काम करा आणि त्या शाळा वाढवणाऱ्या लोकांना मतदान करा. नुसतं निवडून जायचं, 5-5 लाख रुपये एकत्र करायचा निधी आणि तो वाटून द्यायचा, लोकांना वाटायचा आणि नंतर निवडून आल्यानंतर त्या 5 लाखाचे 2-2 जागा जर मिळाल्या तर 50 लाख कमवायचे, अशा ईर्षेने जर लोक उभे राहत असतील तर हे जिभाऊंचं स्वप्न अजिबातच नव्हतं. जिभाऊंनी जर अशा पद्धतीने, अशा मानसिकतेने जर संस्था स्थापन केली असती तर त्यांनी आज एक शाखा त्यांच्या वारसांना वाटलेल्या राहिल्या असत्या. पण त्यांनी लोकांसाठी ती संस्था दिली आणि ती लोकांनी नीट सांभाळली पाहिजे. पण जर लोक याची जिरवायची म्हणून त्यांनी मतदान करायचं आणि त्यांची जिरवायची म्हणून यांनी मतदान करायचं, एकमेकाची जिरवाजिरव करण्यासाठी जर मतदान करत असतील तर याच्यामध्ये संस्थेची जिरवली जाते, संस्था मागे पडते, शिक्षण मागे पडतंय, संस्कार मागे पडतोय, प्रामाणिकपणा मागे पडतोय आणि समाज हित सुद्धा मागे पडतंय. म्हणून सामान्य लोकांचं हित आपल्या हातून कसं होईल, संस्था कशी टिकेल, जे आता संचालक असतील, जे होऊन गेलेले असतील, यांच्या सोबतच्या म्हणजे त्यांची तर मुलं सोडा, पण सोबत असणाऱ्यांची पण मुलं आजच्या मिनिटाला त्या शाळांमध्ये शिकत नाहीत. आमच्या धामणगावमध्ये तसंच चित्र आहे. डायरेक्टरच्या आजूबाजूला फिरणाऱ्याची कोणाचीच मुलं त्या शाळेत नाहीत. अजूनही धामणगावची शाळा पत्र्यातच आहे. तर आपल्याला कुठल्या तरी याच्या पत्रा गंजून गेलेला पत्रा आहे अजून, तर आपल्याला एकत्र येऊन शैक्षणिक उद्दिष्ट आपल्या परिसराचं कसं पुढे नेता येईल. कारण आता चाळीसगाव तालुक्यातली 2 नंबरची संस्था म्हणायला हरकत नाही आहे, एवढी मोठी संस्था आहे. राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक नंतर सर्वोदय शिक्षण प्रसारकच आहे. तर सगळ्यांनी, सामान्य जनांनी, चांगल्या लोकांनी एकत्र यावं. मतदारांनी सुद्धा याला गुण लावण्यासाठी त्याला मत द्या, त्याला गुण लावण्यासाठी याला गुण मत द्या, असं न करता चांगली लोक म्हणून मागे उभं राहा असं आवाहन करतो. कारण शिक्षण संस्थेमध्ये पारदर्शकता येणं आवश्यक असतं. शिक्षण संस्थेमध्ये प्रामाणिक लोक, विवेकवादी लोक, हुशार लोक असणं आवश्यक आहे. आणि हे जर आपणच होऊ देत नसू तर ते पाप आपल्या भोवतीच आहे, आपल्या भोवतीच पाप आहे, हे लक्षात घ्या. जर एखादा शिक्षक शिकवता येत नसेल, शिकवत नसेल, तर तो त्या पिढ्या झोपवतो. मग चर्चा अशीच रंगली होती की मग ते पाप कोणी फेडायचं, तर म्हणे शिक्षकांनी फेडायचं. मग प्रश्न निर्माण झाला की शिक्षकानेच फेडायचं का त्याला नोकरी देणाऱ्या संस्था चालकांनी फेडायचं. नाही म्हणे मग त्यांनी पण फेडायचं. परत दुसरा प्रश्न निर्माण झाला की मग नुसतं शिक्षकाने संस्था चालकांनीच पाप फेडायचं का त्यांचा प्रचार करणाऱ्यांनी बी फेडायचं. नाही म्हणे त्यांनी पण फेडायचं. मग आता तेवढ्यावरच थांबायचं का त्यांना मतं देऊन निवडून आणणाऱ्यांवर बी फेडायचं. म्हणे मतं देऊन निवडून आणणाऱ्यांनी पण ते पाप त्यांनाही फेडावंच लागेल म्हणे ते. मग ज्यांनी मतं दिले त्यांच्या पिढ्या बर्बाद करणं हे चक्रच बरोबर चालतंय. आणि म्हणून भावांनो, एखाद्या व्यक्तीची 500 रुपयाची नोट जर हरवली तर त्याला महिना 1.5 महिना चुकचुक लागते की बा माझी 500 रुपयाची कष्टाचे पैसे हरवले, मी 10 रुपयाचा चहा पित नाही पण 500 रुपये हरवले. इथे जर कळत न कळत कोणाची पिढीच हरवली जात असेल तर याचा विचार सगळ्या शिकलेल्या, सवरलेल्या, विचारवादी, विवेकवादी लोकांनी निश्चित करावा असं मी आवाहन करतो. पुनश्च एकदा आवाहन करतो, फॉर्म मागे घेऊ नका, माझ्याशी संपर्क करा. चांगलं पॅनल आपण गठीत करू आणि चांगल्या प्रकारे एक विचाराने, विवेकाने, आपण प्रामाणिकपणे ही निवडणूक लढवू असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.